नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे महादेव तुळजाईंवरती भडकलेले असतात का तुम्ही खूप चुकीचं केलं, पण त्यानंतर तुळजाई सगळ्या गोष्टीचे समज काढतात आणि महादेव सांगतात की आता महिषासुराचं अति होणार आहे, त्याच्यावरती तुला काहीतरी मार्ग काढायला लागेल. मीनवाईल इकडे रागिणीला थोडा संशय आलेला असतो की आपल्या याच्या महलामध्ये हे नजराना कोण आणू शकतं, त्याच्यामुळे ती थोडी संशयावरती येते आणि त्या गुप्तहेराला शोधण्यासाठी ती खूप मोठा षडयंत्रही रचणार आहे. मीनवाईल ओवी थोड्या काळजीमध्ये असणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत देवी इकडे खूप भडकलेल्या असतात. त्या अक्षरशः चिडून अंगासुरावरती वार करतात आणि त्याचं धड आणि शिर वेगवेगळं करून टाकतात. हे सगळं झाल्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या मूळ रूपामध्ये येतात. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही आज जे केलं आहे देवी, तुमच्या रागाच्या भरात तुम्ही एका दूताचा जीव घेतला आहे, हे काही बरोबर नाही. तेव्हा देवी म्हणायला लागतात, मी जे काही केलं आहे ना ते अगदीच योग्यच केलं आहे. तसाही तो अंगासूर त्याच लायकीचा होता. त्याच्याकडून चांगल्या गोष्टी तर झाल्या नव्हत्या आणि तो दूत म्हणून बिलकुलच चांगला नव्हता, जे तुम्ही त्याची एवढी बाजू घेताय. खरं म्हटलं, जर माझ्या नवऱ्याचा माझ्यासमोर कोणी अपमान करेल तर मी सहन करू का? तुम्हीच सांगा ना मला. तुम्ही सृष्टी रचयिता आहात, तुम्ही महादेव आहेत, जे भक्तांच्या संकटात मध्ये स्वतः खंबीरपणे उभे राहतात, त्यांची साथ देतात, ज्याने स्वतःच्या कंठामध्ये नीळकंठ घेतला आहे, अशी तुम्ही महादेव आहेत, सृष्टी रचयिता आहेत. तुम्ही एक मोठ्या देवांमधले देव आहेत, सगळ्यांचे महादेव आहेत आणि अशा व्यक्तीला जो कोणी बोलेल त्याला तुम्हाला वाटते का मी सहजपणे सोडावं? हे सगळं माझ्याकडून तरी शक्य नाही. तेव्हा महादेव म्हणतात, ते काही असो, पण तुम्हाला एवढं मोठं पाऊल उचलायची गरज नव्हती. तेवढ्यात देवी विचारतात, मला एक सांगा महादेव, जर माझ्या बाबतीत कोणी तुमच्यासमोर असं काही बोललं असतं, तुमचा अपमान केला असता, तुमची अवहेलना केली असती, तर तुम्ही त्यांच्या बाबतीत काय केलं असतं ते मला सांगा ना. तेव्हा महादेव म्हणतात, या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही आहे. तेव्हा देवी म्हणतात, उत्तर आहे तुमच्याकडे, तुम्हाला माझ्यासमोर उत्तर द्यायचं नाही आहे. मलाही माहिती आहे तुमचा क्रोध किती डेंजर आहे, पण आता जे काही झालं आहे ना त्यामुळे महिषासूर स्वतःची लायकी ओळखून राहील, तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी समजून चुकलेल्या असतील. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही जे काही केलं आहे ना त्या प्रकारे ही युद्धाची नांदी झाली आणि याचे परिणाम खूप वेगळे होऊ शकतात. तो महिषासूर आता सहजासहजी मरणारा नाही आहे. खरं म्हटलं त्याचा मृत्यू तुमच्याच हातून लिहिलेला आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला आता जपून वार करायला लागेल आणि त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला थोडं स्वतःचंही कंट्रोल निर्माण करायला लागेल. तेव्हा देवी म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, त्या महिषासुराचं तर मी अंत करेल म्हणजे करेल, तुम्ही बिलकुल या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तर दुसरीकडे रागिनी इकडे थोड्या विचारामध्ये असते. तेव्हा मनू विचारते, आपल्या इथे अंगासूर एवढा शक्तिशाली आहे, तो सगळ्यांच्या बरोबर तह करतो, पण त्याचं शिर कोणीतरी धडापासून वेगळं केलं आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट झाली ना. तेव्हा रागिनी म्हणते, हो ती तर मोठी गोष्ट आहे, ते जाऊ दे, पण माझ्यासमोर वेगळीच गोष्ट आली आहे. आपल्यासमोर हा नजराना कोणी आणून ठेवला? तेव्हा नभाजी म्हणायला लागतो, मी जेव्हा आलो होतो तेव्हा या गोष्टी इथेच पडलेल्या होत्या. तेव्हा रागिनी म्हणते, असं होऊ शकत नाही, या गोष्टी अशा सहजपणे येऊ शकत नाही, कोणीतरी हे सगळं केलं असेल. तेव्हा तो म्हणतो, एक काम करूया, इथे जो कोणी सेवक होता त्याला आपण विचारू ना. ती लगेच सेवकाला आवाज देतो. तेवढ्यात तिथे नंदी येतो. नंदीला बघता राणी विचारते, मला सांगा, इथे कोणी आलं होतं का ज्याने ही जी ताटली आहे ती इथे ठेवली आहे? नंदी ते सगळं बघून थोडा घाबरून जातो आणि म्हणायला लागतो, नाही इथे कोणीच आलं नव्हतं. नबाजी विचारतो, खरं खरं सांग, इथे कोणी आलं होतं का? राणी काय विचारते, तू जेव्हा इथे पहारा देत होता तेव्हा इथे कोणी होतं का? तेव्हा तो म्हणतो, नाही इथे कोणीच नव्हतं, पण त्याला आठवण येतं की त्याने सगळं काही केलं आहे, पण तो घाबरण्याची पुरती ऍक्टिंग करत असतो. तेव्हा नमाजी म्हणायला लागतो, मला खरं खरं सांग,
तू खरंच बघितलं आहे का की कोणी इथं होतं की नव्हतं? तेव्हा तो म्हणतो नाही नाही, खरंच इथे कोणीच नव्हतं महाराणी, मी खरंच इथेच होतो आणि मी तर सगळीकडे लक्ष ठेवून सुद्धा होतो. दुसरीकडे ओवीला राहून राहून सगळ्या गोष्टी आठवण येत असतात की माईने कसा तिचा अपमान केला, तिला आईबाप नाही आहे म्हणून कसं तिला हिणवलं, या सगळ्या गोष्टी आठवण करून तिला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात तिथे महादेव आणि देवी सुद्धा येतात. ते बघता देवी लगेच ओवीच्या जवळ जातात आणि विचारतात, काय ग ओवी, तुला काय झालं, तू अशी का रडते? पण ओवी काहीच बोलत नसते. ते बघता देवी म्हणायला लागतात, तुला माहितीये का, आपल्याला कोणाच्या कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं ना तर आपल्या जवळच्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी सांगून टाकाव्या, मनामध्ये काहीच ठेवू नये. जर मनामध्ये आपण गोष्ट ठेवली नाही ना तर आपल्यासाठीही चांगलंच होतं आणि समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा चांगलं होतं. मन मोकळं केल्याने आपल्यालाही छान वाटेल. मग सांग ना बाळा, तुला काय झालं, तुला कोण काही बोललं का? तेव्हा ती म्हणते, आई राज, खरं म्हटलं तर मला खूप गोष्टी हर्ट होत आहेत. माझ्या बाबतीत खूप वाईट घडलं आहे ना. माझे आई वडील दोघेही मला सोडून गेले. म्हणजे मी जेव्हा जन्माला आली ना तेव्हा माझे वडील सोडून गेले आणि त्या राक्षसांमुळे माझी आई सुद्धा माझ्याकडून गेली आहे. म्हणून तर मी खूप वाईट आहे, म्हणून माझ्या बरोबर कोणीच राहत नाही ना. तेव्हा देवी सांगतात, असं काहीच नाही आहे, तुझा गैरसमज होत आहे. बाळा, तू खरंच खूप छान आहे आणि तुझ्या बाबतीत काहीच वाईट घडणार नाही. देवीने आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कशा ना कशासाठी नेमलेलं असतं आणि तेच कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. तेव्हा ती म्हणते, पण माझ्याच बाबतीत काय हे सगळं झालं आहे? गावातले लोक मला असं बोलतात की आई विना पोर आहे म्हणून हिच्या जगण्याला काही अर्थ नाही. मी असो नसो सगळ्यांसारखी सारखंच आहे ना, मग मी नसलेली जास्त चांगलं नाही का? तेव्हा देवी म्हणते, असं नसतं ग बाळा, प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्मासाठी या पृथ्वी लोकावरती यायचं असतं आणि तुझ्यासाठीही देवीने काहीतरी तर असलं असेल, त्यासाठीच तर तू आलेली आहे. म्हणून प्रत्येकाची गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. जो कोणी आपल्याला वाईट बोलतोय ना त्याच्याकडे एवढं फारसं लक्ष द्यायचं नाही. आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे, आपले कर्म शुद्ध ठेवायचे. कोणी आपल्याशी कितीही वाईट वागलं ना तरी आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही. आपण आपल्या चांगल्या कर्मावरती राहायचं, म्हणजे त्यानुसार आपल्याला फळ सुद्धा छान भेटेल. आणि मी आहे ना आता तुझ्याजवळ, मग तू का काळजी करते? तेव्हा ती म्हणते, हो पण तरी सुद्धा मला छान वाटत नाही. तेव्हा देवी म्हणतात, तुला नक्कीच छान वाटेल, तू नको काळजी करू, मी तुझ्या बरोबर कायम राहणार आहे. हे ऐकल्यानंतर महादेवांनाही फार छान वाटत असतं. तर दुसरीकडे देवी म्हणायला लागते, खरंच तू कोणाला बघितलं नाही ना, मग तू इथून जाऊ शकतो. तेव्हा नबाजी विचारतो, तुम्ही याला का सोडलं? याने कोणाला बघितलं असेल ना. तेव्हा ती म्हणते, आता यासाठी याच्या मागे लागायची गरज नाही. जो कोणी या गोष्टीचा खरा म्हणजे सूत्रधार असेल ना तो आपल्या समोरच येईल. मला कल्पना आहे की आपल्या महलामध्ये कोणीतरी गुप्त हेर आहे, कारण की जादूने इथे काही होऊ शकत नाही. हा जो राजवाडा आहे ना तो पूर्णपणे बंदिस्त आहे. तेव्हा म्हणू म्हणते, खरंच मग कोण असेल त्या तुळजाचा गुप्त हेर? तेव्हा ती म्हणते, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायची गरज नाही, मी त्याच्यासाठी नक्कीच एक योजना रचलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी देवी इकडे घराबाहेर पाणी मारत असतात. तेवढ्यात तिथे एक म्हातारी आजी येतात आणि म्हणायला लागतात की मला जरा जोगवा द्या, मला देवीचा प्रसाद बनवायचा आहे. लगेच देवी आत आवाज देते आणि म्हणते, ओवी ते धान्य तिकडून घेऊन ये. ओवी लगेच धान्य घेऊन येते. आई लगेच परडीमध्ये ते धान्य टाकते. ते बघता त्या आजी म्हणायला लागतात, मी विचार केला आहे, आता गावावरचं ते असुरांचं संकट आलं होतं ना ते दूर झालेलं आहे. मग मी आज देवीसाठी प्रसाद बनवणार आहे. तेव्हा तुळजाई म्हणायला लागतात, हे तर खूप छान आहे, खरंच तुम्ही देवीसाठी प्रसाद बनवणार आहात, ही खरंच खूप छान गोष्ट मी ऐकली. तेवढ्यात ओवी म्हणायला लागते, थांबा जरा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. ओवी लगेच आत निघून जाते. तेव्हा आजी म्हणायला लागतात, खरंच पोरी, तू कोण आहेस, कुठली आहेस ते माहिती नाही,
नाही, पण तूने खरं म्हटलं तर या ओवीलाही सांभाळलं आहे आणि तू मला सुद्धा एक दिशा दिली. तूच तर मला ही परडी दिली ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडत आहे आणि मी देवीची सेवा सुद्धा करत आहे. तेव्हा तुळजाई म्हणतात असं काहीच नाही आहे, ज्याला त्याला ज्या त्या कर्मासाठी नेमलेला आहे आणि मी माझं कर्मच करत आहे. तेवढ्यात ओवी तिथे वेलची घेऊन येते आणि म्हणायला लागते माझी आई होती ना, ती प्रसादामध्ये हे वापरायची, तुम्ही हे वापरा. आता ती तर नाही पण तुम्ही तरी प्रसाद बनवा. ओवी खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे रागिणीने इकडे हवन करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा नभाजी विचारतो हे सगळं काय आहे. तेव्हा ती सांगते पूर्वी इंद्राने माझ्या राजवाड्यामध्ये एकदा गुप्तहेर पाठवला होता आणि त्याच हेराला शोधण्यासाठी माझ्या भावांनी हा यंत्र केला होता. हा यंत्र केल्याने गुप्तहेर आपल्याला मिळू शकतो. तेव्हा नभाजी म्हणतो अच्छा एवढी मोठी योजना आहे का. तेव्हा ती म्हणते हो, आता या योजनेला मी सुरुवात करत आहे. ती लगेच तिथे पाताळातून अग्नी बोलवते आणि यंत्रांना सुरुवात करते. तेव्हा ती मंत्रोच्चार करते आणि म्हणायला लागते आता पाताळी अग्नी आमच्या राजवाड्यामध्ये जो कोणी गुप्तहेर असेल ना त्याला लवकरात लवकर आमच्या समोर आणा किंवा त्याला नायनाट करा. हे सगळं करत असताना ती खूप खुश झालेली असते. तेवढ्यात तिथे एक सर्प निर्माण होतो आणि तेव्हा रागिणी म्हणायला लागते एक काम कर, आता तू तुझ्या खऱ्या शत्रूला शोध आणि त्याला जीवे मार कर, कारण की त्याची हत्या होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तो लगेच सर्प सगळ्या सेवकांच्या जवळ जातो आणि एक एक करून तो इकडे तिकडे जायला लागलेला असतो. तेवढ्यात तो नंदीच्या जवळ जातो आणि अक्षरशः समोर उभा राहतो. तेव्हा नंदी म्हणतो हे साधं सुद्धा सर्प दिसत नाही, पण मीही महादेवांचा नंदी आहे, इतक्या सहजासहजी कोणाला ऐकणार नाही. तो जसाच त्याच्यावरती वार करायला जातो तसाच तो साप इकडून तिकडे व्हायला लागतो. ते बघता नंदी पूर्ण त्याची पावर वापरतो आणि त्या सर्पाचे 2 तुकडे करतो. जसंच ते सर्पाचे 2 तुकडे होतात ना, तो पुन्हा त्या दोन्ही तुकड्यांना जॉईन करून 2 तोंडांनी त्याच्या समोर आलेला असतो. नंदीला काहीच समजत नसतं की हे सगळं काय चाललं आहे. तेवढ्यात नंदीही थोड्या काळजीमध्ये आलेला असतो की हे सगळं काय होणार आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. आजी एका ठिकाणावरून गोष्टी घेऊन यायला सुरू होतात आणि त्या लगेच इकडे देवीच्या जवळ येतात. तेव्हा ते म्हणतात हे बघ मी सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. तेव्हा ते म्हणते तुमची तर परडी पूर्ण भरली आहे. तेव्हा ते म्हणतात हो, ज्याला जे मिळालं ना त्यांनी मला ते दिलं आहे. तेव्हा देवीचं लक्ष जातं की याच्यामध्ये तर मंगळसूत्र आहे. आई तुम्हाला मंगळसूत्र कोणी दिलं. तेव्हा ते म्हणतात ती एक बाई आहे ना, तिने मला मंगळसूत्र दिलं आहे. तिचं नशीब तर खूप खराब आहे ग, घरामध्ये काहीच नाही म्हणून तर तिला हे सगळं भोगायला लागतं. देवी सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे प्रसाद बनलेला असतं. तेव्हा देवी म्हणतात आता ज्याला त्याला त्याच्या भक्तीची पूर्णपणे पावर मिळणार आहे आणि त्याला त्याच्या कर्माचे फळ सुद्धा मिळतील. तिकडे एक बाई स्वतःहून खणत असते, तिला तिथे एक धन सापडतं. तर दुसरीकडे इकडे महादेव त्यांच्या कामामध्ये असतात. तेवढ्यात नंदीकडून जोरात आवाज येतो महादेव. महादेवांना आवाज देत इकडे नंदीला सर्पाचा दंश होतो आणि नंदी तिथल्या तिथे बेशुद्ध होतो. तर दुसरीकडे नभाजी इकडे रूप पालटण्याचा पुरेपूर वापर करत असतो. तेव्हा तो अक्षरशः देवीचं रूप घेतो आणि म्हणायला लागतो आत्ता खरी मजा येणार आहे. तो गुप्तहेर कोण आहे ते मीच त्याच्या तोंडातून बाहेर काढेल, कारण की ते माझ्याकडून खूप छान प्रकारे होऊ शकतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं गुप्तहेराला म्हणजे नंदीला दंश तर दिला आहे, पण खरंच महादेव या सगळ्यावरती तोडगा काढू शकतील का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.